नमस्कार. मराठी स्टॉक मार्केट. आज आपण शिकणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, टेक्निकल ॲनालिसिसचा वापर कसा करायचा ते आज आपण बघून घेणार आहोत. चला पुढे बघूया आपण. टेक्निकल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे मार्केटची सायकोलॉजी ग्राफच्या माध्यमातून समजून घेणे, याला टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात. आता टेक्निकल ॲनालिसिस ग्राफच्या माध्यमातून म्हणजे कसे, आपल्याला या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कॅन्डलस्टिकच्या आधारे आपण मार्केटची सायकोलॉजी समजून घेत असतो. आता कॅन्डलस्टिकच्या आधारे कशी मार्केटची सायकोलॉजी समजून घ्यायची, आपण हे हळूहळू आपल्याला समजेल. ते कसे बघायचे, कॅन्डलस्टिक्स कसे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच टेक्निकल ॲनालिसिस कसा यूज करायचं असतं. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजेच मार्केटची सायकोलॉजी ग्राफच्या माध्यमातून समजून घेणे, यांना टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात. आता ग्राफच्या माध्यमातून म्हणजे कॅन्डलस्टिक्सवर आपण 15 मिनिट्स कॅन्डल, 5 मिनिट्स कॅन्डल, 1 डे कॅन्डल्स, या कॅन्डलच्या आधारे आपण टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. पुढे बघूया. हे टेक्निकल ॲनालिसिस जे आहे, आपण जे टेक्निकल ॲनालिसिस हे शिकणार आहोत, ते टेक्निकल ॲनालिसिस आपण कुठे कुठे वापर करू शकतो. हे टेक्निकल ॲनालिसिसचा आपण सगळीकडे वापर करू शकतो. म्हणजेच इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, फॉरेक्स मार्केट, अशा सगळीकडे टेक्निकल ॲनालिसिस वापरू शकतो. कारण सगळीकडे इक्विटी मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केट आणि आता जे सध्याला जे ट्रेंडिंगमध्ये होतं काही दिवसापूर्वी बिटकॉईनमुळे ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी, ह्या सर्व मार्केटमध्ये आपल्याला सर्व मार्केटमध्ये चार्ट येतो, ग्राफ येतात आणि ग्राफमध्ये काय असतं, कॅन्डलस्टिक्स असतात. त्या कॅन्डलस्टिक्स ग्राफच्या माध्यमातून आपण टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो. आता सध्याला कॅन्डलस्टिक्स टेक्निकल ॲनालिसिस हे आपल्या कॅन्डलस्टिक्सच्या माध्यमातून का करतो, कारण आपल्याला तिथं जास्त व्ह्यूज मिळतात. आपण जास्त ते व्हेरीफाय करू शकतो की ओपन प्राईस, लो, ती प्राईस कुठेपर्यंत वर गेली, हाय कुठेपर्यंत गेली, ते आपल्याला सहज समजू शकतं. आता कोणालाही कॅन्डलस्टिक्स रीड करणं म्हणजे वाचायला हे सहजरित्या सोपं होतं. त्यामुळे आपण कॅन्डलस्टिकच्या आधारे टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. आता या इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, फॉरेक्स मार्केट, अशा सगळीकडे ह्या सर्व मार्केटमध्ये हे चार्ट येतात 1 डे कॅन्डल, 5 डे कॅन्डल, सगळ्या कॅन्डलच्या आधारे आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो. त्यामुळे टेक्निकल ॲनालिसिस आपण सर्व मार्केटमध्ये वापर करू शकतो. ते मार्केट कोणते, इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट, फॉरेक्स मार्केट, क्रिप्टोकरन्सी मार्केट, हे आपण सगळीकडे टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करू शकतो. आता हे ॲनालिसिस समजून घेण्यासाठी, हे आता जे आपल्याला ॲनालिसिस आहे, हे ॲनालिसिस समजून घेण्यासाठी आपल्याला कॅन्डलस्टिक्सचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न. आता कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न म्हणजेच कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न म्हणजे बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, हॅमर, कॅन्डल कशी तयार होते, कॅन्डल कशी तयार होते, कॅन्डल कशी रीड करायची, त्यामध्ये लाल कॅन्डल काय होते, लाल कॅन्डल कधी तयार होते, आणि त्यानंतर मेन कॅन्डल, हिरवी कॅन्डल कशी तयार होते, बुलिश एंगल्फिंग पॅटर्न कसा आहे, बेरिश एंगल्फिंग पॅटर्न कसा आहे, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, आणि अजून भरपूर काही कॅन्डलचे प्रकार आहेत. कॅन्डलचे भरपूर सारे प्रकार आहेत, त्या आपल्याला कसे रीड करायचे. त्यानंतर आपल्याला ट्रेंड कसा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, ट्रेंडचे काही प्रकार आहेत. ट्रेंडचे 3 प्रकार पडतात. ते आपण हळूहळू आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे सर्व कॅन्डलस्टिकचे प्रकार बघणार आहोत. बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, हॅमर, बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, इन्व्हर्स हॅमर, अजून भरपूर काही प्रकार आहेत. ते सर्व प्रकार बघणार आहोत. त्यानंतर आपण टेक्निकल ॲनालिसिस कसा करायचं ते बघूया. आता टेक्निकल ॲनालिसिसचे पुढे बघूया. शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड येतात. आता शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट, या मार्केटमध्ये आपण ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंड हा एकतर वरच्या दिशेने जाऊ शकतो, ट्रेंड हा खालच्या दिशेने जाऊ शकतो, किंवा साईडवेज म्हणजे तिथेच रेंगाळत राहणे. आता एक मार्केट आहे, एक मार्केट जे BSE NSE हे मार्केट आहेत. हे मार्केटमध्ये आपण शेअर मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये आपण कुणीकडे जाऊ शकतो, एकतर वरच्या दिशेने जाऊ शकतो, तो एक ट्रेंड झाला, एक तर खाली म्हणजेच खालच्या दिशेने जाऊ शकतो, तो एक ट्रेंड झाला, आणि एक तिथेच रेंगाळत थांबणे म्हणजे साईडवेज मार्केट. आपण या तीन ट्रेंड व्यतिरिक्त आपले मार्केट कुठे जाऊ शकते का, कुठेच जाऊ शकणार नाही. एक तर अप ट्रेंडने जाणार, एक तर डाऊन ट्रेंडने जाणार, किंवा साईडवेजने जाणार. म्हणून शेअर मार्केटमध्ये 3च प्रकार पडतात. ट्रेंडचे 3 प्रकार पडतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. या 3 ट्रेंडचेच प्रकार पडतात. आता टेक्निकल ॲनालिसिसचा मुख्य पॉईंट काय आहे, मुख्य पॉईंट म्हणजेच मेन पॉईंट, टेक्निकल ॲनालिसिसच्या मार्फत आपण छोट्या छोट्या पॉईंटची मुवमेंट कॅप्चर करू शकतो. आता म्हणजेच छोट्या छोट्या पॉईंटची म्हणजेच आपण इंट्राडे,
इंट्राडेमध्ये आपण ही टेक्निकल ॲनालिसिस हे कशासाठी करतो? इंट्राडे काही शॉर्ट टर्मसाठी, आपण काही दिवसांसाठी फक्त टेक्निकल ॲनालिसिस करतो. जास्तीत जास्त 2 डेज 4 डेज, ह्याच्या व्यतिरिक्त आपण जास्त दिवसासाठी टेक्निकल ॲनालिसिस करू शकत नाही. आपण त्यानंतर पुढे टेक्निकल ॲनालिसिसचा वापर जे आहे तो आपण सध्याच्या प्राईजवर करतो. आता फॉर एक्झाम्पल टाटा मोटरची सध्याची प्राईज चालू आहे समथिंग 300. ह्या समथिंग 300 जी 300 प्राईज आहे त्या प्राईजवर आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो. ती प्राईज इथपर्यंत का आली, कशी आली हे आपण नाही बघ. जे सध्याला मार्केट चालू आहे, सध्याची जी प्राईज आहे त्या प्राईजवर आपण टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. त्यामुळे टेक्निकल ॲनालिसिसचा आपण जास्त दिवसासाठी म्हणजेच लॉंग टर्मसाठी वापर करू शकत नाही. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत टेक्निकल ॲनालिसिसचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो. टेक्निकल ॲनालिसिस हे आपण कुठे कुठे वापरू शकतो. आता टेक्निकल ॲनालिसिस इथे लिहिल्याप्रमाणे टेक्निकल ॲनालिसिस लॉंग टर्मसाठी वापर करू शकत नाही, बरोबर आहे. आता टेक्निकल ॲनालिसिस हे आपण लॉंग टर्मसाठी का वापर करू शकत नाही ते तुम्हाला सांगतो. आता बघा टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही एखाद्या कंपनीवर आपण टेक्निकल ॲनालिसिस केला. टाटा मोटर्स फॉर एक्झाम्पल, टाटा मोटर्सवर एक कंपनीवर आपण टेक्निकल ॲनालिसिस केला. जास्तीत जास्त मी सांगितल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त टेक्निकल ॲनालिसिस इथे लिहिले आहे टेक्निकल ॲनालिसिसचा लॉंग टर्मसाठी वापर करू शकत नाही, हे बरोबर आहे. आपण टेक्निकल ॲनालिसिस 5 वर्षासाठी जर आपण लॉंग टर्मसाठी ठेवला तर आपण त्या 5 वर्षामध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसा करणार? केला तर त्या कंपनीचे काही न्यूज येत असतात, लॉंग टर्मचे क्वार्टरचे रिझल्ट असतात. ते रिझल्टमध्ये त्यांना लॉस होऊ शकतो. काही कंपनीविषयी वाईट बातमी आली, न्यूज आली, काही त्यांना लॉसेस झाले. त्याच्यामुळे आपले टेक्निकल ॲनालिसिस खालीवर होऊ शकते. त्यासाठी आपण लॉंग टर्मसाठी टेक्निकल ॲनालिसिस नाही. लॉंग टर्मसाठी आपण फंडामेंटल ॲनालिसिस करू शकतो. कंपनीची पूर्ण माहिती, कंपनीचे प्रोडक्ट काय आहे, कंपनीचे मार्केटमधील कामकाजाची व्यवस्था कशी आहे, कंपनी कसे काम करते, कंपनीचे ओनर कोण आहेत, या सगळ्यावर लॉंग टर्मसाठी इफेक्ट होतो. लॉंग टर्मसाठी त्या चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे टेक्निकल ॲनालिसिसचा लॉंग टर्मसाठी काहीही उपयोग होत नाही. टेक्निकल ॲनालिसिस हे फक्त खाली लिहिल्याप्रमाणे शॉर्ट टर्मसाठी वापर करू शकतो. जास्तीत जास्त 1 डे 4 डे, जास्तीत जास्त 4 दिवसापर्यंत, काही तिथपर्यंत करू शकतो. कारण टेक्निकल ॲनालिसिसनुसार आपण 15 मिनिट ते 30 मिनिटापर्यंत 1 डेपर्यंत किंवा 4 डेपर्यंत कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास करू शकतो, कॅन्डलस्टिक्सवर अभ्यास करू शकतो. आता टेक्निकल ॲनालिसिस जे आहे हे आपण इंट्राडेमध्ये जास्तीत जास्त उपयोग करतो. कारण आपल्याला फक्त छोट्या पॉईंटची मुवमेंट करायची असते. म्हणजेच आता मार्केटमध्ये 10-20 पॉईंट, इंट्राडेमध्ये 20 पॉईंट 25 पॉईंट, जास्तीत जास्त 40 पॉईंट आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या माध्यमातून मिळवत असतो. आता कॅन्डलस्टिकचा अभ्यास करून 30 पॉईंट 40 पॉईंट मिळवणं आपल्याला सोपं असतं. कारण टेक्निकल ॲनालिसिस हे करणं आपण कधी टेक्निकल ॲनालिसिसनुसार सुद्धा असं काय नाही की टेक्निकल ॲनालिसिस करतो आणि आपल्याला 100% ॲक्युरेसी, असे कुठेच नाही. आपल्याला जर 10 ट्रेड घेत असेल, आपण जर 10 ट्रेड टेक्निकल ॲनालिसिसनुसार 10 ट्रेड घेत असेल तर आपल्याला 6 ट्रेडमध्ये प्रॉफिट बघावे लागेल. म्हणजे आपण 7-6 आपल्या ह्याच्यानुसार 6-7. आता पहिल्यांदा ट्रेड करत असताना ॲक्युरेसी थोडी कमीच असते. आपण हळूहळू जेव्हा शिकत जाऊ तेव्हा आपल्याला ॲक्युरेसी पण वाढत जाते. त्यामुळे आपण पहिल्यांदा जर 10 महिन्यामध्ये 10 ट्रेड घेत असेल तर 6-7 ट्रेडपर्यंत आपण ॲक्युरेसी असू. आपण ज्या टेक्निकल ॲनालिसिस करू ते ॲक्युरेसी असू. जास्ती पहिल्यांदा 2-3-4 वर ॲक्युरेसी असू, परत वाढत ती ॲक्युरेसी आपली वाढत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा परफेक्ट हो तेव्हा आपण जास्तीत 10च्या 10 ट्रेडमध्ये आपल्याला ॲक्युरेसी शोधायची नाही. फक्त 7-6 जेव्हा 6-7 ट्रेड असतील त्या 7-6 ट्रेडमध्येच आपण ॲक्युरेसी शोधायची असते. सगळ्याच ट्रेडमध्ये जर ॲक्युरेसी शोधत बसलात तुम्ही म्हणजे 10च्या 10, तर दुसरीकडे जे 10 ट्रेड जे प्रॉफिटमध्ये जे ट्रेड आहेत ते पण ट्रेड तुमचे लॉसमध्ये जाऊ शकतात. कारण मार्केट जे आहे आपण ते 15 मिनिटचा जर अभ्यास केला तर नंतरच्या 15 मिनिटमध्ये आपण जर टेक्निकल ॲनालिसिस फक्त पहिल्या 15 मिनिट्सवर करत असो, पण नंतरच्या 15 मिनिटमध्ये आपल्याला काय होणार आहे ते माहीत नाही. त्यामुळे आपण जे मार्केटची जी कॅप्चर जी होण्याची छोट्या मुवमेंटची छोटे पॉईंटची छोटे जे पॉईंट आहे ते पॉईंट आपल्याला कॅप्चर करणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण मार्केटमध्ये सांगितलं टेक्निकल ॲनालिसिसनुसार 15 मिनिट 30 मिनिट 1 डे आणि 4 डेपर्यंत आपण टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो. आता मला तुम्ही सांगा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये इथे आपल्याला छोटे प्रॉफिट का घ्यावे लागतात? कारण पण तसंच आहे. आपण एखादा स्टॉक आता समजा एखादा स्टॉक जास्तीत जास्त काही आठवडे ठेवतो.
त्यात तुम्ही जास्तीची अपेक्षा करू नये, कारण आपण आता बघा तुम्ही एक जास्तीत जास्त टेक्निकल ॲनालिसिसनुसार 4 डेपर्यंत तुम्ही किंवा आठवड्यापर्यंत तुम्ही काही ठेवला, तुम्ही एखादा स्टॉक ठेवला. आता लाँग टर्मसाठी जर एखादा स्टॉक ठेवलेला आहे, फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स घ्या. हा लाँग टर्मचा टाटा मोटर्स जो आहे तो डबल होण्यासाठी किती दिवस लागतात? काही वर्षे लागतात, काही महिने लागतात, काही वर्षे लागतात. आणि आपण तेव्हा तो डबल होतो लाँग टर्ममध्ये. आणि आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये 4 डेमध्ये तो डबल कसा होईल? आणि तो आपण टेक्निकल ॲनालिसिसवर फक्त एखादा स्टॉक फक्त काही दिवस म्हणजे जास्तीत जास्त 4 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, आणि इंट्राडे म्हणजे तर लगेच आजच्या आज घेऊन आजच्या आज विकतो. त्यामध्ये आपण कशी जास्तीची अपेक्षा करू शकतो? त्यामुळे आपल्याला जे काही भेटत आहे ते छोट्या छोट्या पॉईंटमध्येच, म्हणजेच तुम्ही 15 मिनिट्समध्ये घ्या, 30 मिनिट्समध्ये घ्या, ते आपण करू शकतो. तेव्हा छोट्या छोट्या पॉईंट्सनुसार छोटे पॉईंट्स आपल्याला मार्केटमधून छोटे पॉईंट कसे कॅप्चर करायचे तेच आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसनुसार समजत असते. आता या टेक्निकल ॲनालिसिस आपण कसे वापर करायचे? आता टेक्निकल ॲनालिसिससाठी आपल्याला कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स, प्रकार जे आहे ते आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. ते प्रकार बुलिश हॅमर कॅन्डल, बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, हॅमर, इन्व्हर्स हॅमर, बेरिश एंगल्फिंग, बुलिश एंगल्फिंग, अजून काही जे भरपूर प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर जे कॅन्डलस्टिकचे प्रकार बघितल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये जे कॅन्डलस्टिक्स, आता बुलिश एंगल्फिंग आहे, बुलिश एंगल्फिंगनं तुम्हाला तिथे समजणार नाही. बुलिश एंगल्फिंग आता मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे. तिथं चार्ट नाही, तिथं फक्त डायग्राम दावले आहे. जे कॅन्डलस्टिक्स आहे ते कॅन्डलस्टिक्स कसे असते फक्त ते दावलं आहे. बुलिश एंगल्फिंग काय आहे हे दावलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला जे लाईव्ह मार्केट आहेत, सध्याचे जे मार्केट आहेत, त्या मार्केटमधील जे आधीचे झालेले बुलिश एंगल्फिंग पॅटर्नमुळे मार्केट कसं खाली गेलं, वर गेलं, ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजेच जे कॅन्डलस्टिकचे जर काही 2-3 पार्ट बनतील लेक्चरचे, ते लेक्चरचे पार्ट झाल्यानंतर ते आम्ही तुम्हाला लाईव्ह जे कॅन्डलस्टिकचे चार्ट आहेत, सध्याचे जे निफ्टी 50 किंवा BSE सेन्सेक्स, या जे कॅन्डलस्टिकचे प्रकार जे चार्टमध्ये आम्ही तुम्हाला, किंवा एखादा स्टॉक घेऊन एक टाटा मोटर्स किंवा कोणतेही स्टॉक फॉर एक्झाम्पल, ते आम्ही जे पॅटर्न शोधून तुम्हाला आम्ही लाईव्ह चार्टवर ते, म्हणजेच आता बुलिश एंगल्फिंग आहे, बेरिश एंगल्फिंग आहे, हे एंगल्फिंग कसे तयार, म्हणजे तुम्हाला PDF मध्ये समजू जाईल, पण चार्टवर कसे तयार होतात ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवणार आहोत. थँक्यू गाईज.